सवय लागली आहे शब्दाची, बंडखोरीची, विद्रोहाची, त्या शब्दाची सवय लागलेली, चुकून जर माझा कधी असा शब्द जातो आणि तुम्हाला कळला नाही तर हे तुमचं आणि माझं दोघांचंही नुकसान आहे. त्यामुळे मी ओव्हर एक्सप्लेन करतेय की तुम्हाला कुठे असं नको व्हायला की अरे ही बोलून गेली आणि आम्हाला काहीही कळलेलं नाहीये. त्यामुळे मी ते ओव्हर एक्सप्लेन करत गेले. माझा दुसरा मुद्दा असा आहे, जनतेला मी काय बोलले याची जबाबदारी अजूनही मी ठामपणे घेते आणि मरेपर्यंत घेत राहील. जर अख्ख्या महाराष्ट्राला मी चुकीची वाटतेय तर मी मरण पत्करेल, पण मी माफी मागणार नाही. या गोष्टीवरती अजूनही मी ठाम आहे. मला जर शिक्षा देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करावा अशी माझी इच्छा आहे, पण मी अपमानाला सामोरे जाणार नाही. स्वाभिमानाने मरेल, हा माझा शेवटपर्यंत पण असेल. मी जे बोलले त्याची जबाबदारी मी घेते. मला पूर्ण बोलू दिलं गेलं नाही तरी सुद्धा मी एक्सप्लेन करत राहिले की माझा हा मुद्दा होता. त्यानंतर मी बिग बॉसला एक्सप्लेनही केलं की मला एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं किंवा एखाद्याचं सगळंच हलवून टाकणं माझ्यासाठी 2 सेकंदाची गोष्ट आहे, कारण शब्दांची हेरफेर आणि शब्दांची गंमत मला चांगलीच कळते. मी त्यांना डायलॉगचं उदाहरणही दिलं. मी त्यांना हे सांगितलं, याच्यावरून तुम्ही काय समजाल शब्दशः अर्थ घ्यायला गेले तर, की तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं. याचा अर्थ असा का की मी माझ्या शरीराला तलवारीची धार दिली नाही. तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं. मेरे बाबा साहेब के बच्चे हैं, क्रांति को तो हमारे खून में ही रखते हैं. हे उदाहरण देऊन मी त्यांना स्पष्ट करत होते की क्रांती को हमारे खून में रखते याचा अर्थ आम्ही एवढे माणूस म्हणून सजग आहोत की जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे न्यायाची मागणी करण्यासाठी आम्ही उठले जाऊ. कुठल्याही धर्मावरती हो, कुठल्याही पंथावरती हो किंवा कुठल्याही माणसावरती हो, हा त्याचा अर्थ आहे. एखादा वैचारिक माणूस या गोष्टीला बरोबररित्या घेऊ शकतो, पण ज्या माणसाला चळवळ माहीतच नाही त्याला या गोष्टी कळणारच नाहीये. त्यामुळे मी त्यांना 1000 वेळा सांगितलं की तुम्हाला माझ्या बाहेरच्या गोष्टी कळणार नाही, पण तुम्ही जर मला चिडीला लावताय, तुम्ही जर मला पोक करताय आणि जर तुम्हाला ऐकायचंच आहे तर मी बाहेर अशी बोलते की बाहेरच्या जगामध्ये मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलवार घेऊन फिरते. तर याचा अर्थ असा मी जुन्नरची, तर आमच्या इथे बांगड्यांच्या आधी तलवार दिली जाते, शृंगारच्या आधी स्वाभिमान दिला जातो. स्वाभिमान आमच्यासाठी श्वासापेक्षा जास्त महत्वाचा ठरतो की जुन्नरची ओळख आहे, कारण आम्ही छत्रपतींच्या किल्ल्यामध्ये जन्माला आलो. सर्व महाराष्ट्राला मी सांगू इच्छिते, तलवार घेऊन फिरतो म्हणजे खरी खरी तलवार घेऊन फिरायची गरज नाही. आम्ही संविधानाच्या देशामध्ये राहतोय. ती तलवार तुम्ही, मी हेही बोलले की मी हे विसरणार नाही की कोणता माणूस माझ्याशी कसा वागला आणि ती तलवार कशी फिरली जाईल. याचा अर्थ तुम्ही जर वैचारिक आहात तर ती तलवार वैचारिक फिरली जाईल. तुम्ही जर शाब्दिक आहात तर ती तलवार